जे तुम्ही ट्रीटमेंटचे काय पॅकेजेस असतात ते आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल का? हो, जेव्हा पेशंट प्रथमतः येतो तेव्हा पहिलं होतं ते त्याचं कन्सल्टेशन असतं. म्हणजे पेशंटची काय गरज आहे किंवा ते कशासाठी आपल्याकडे आले आहेत, की मी पेशंटला नेहमी विचारते की तुम्हाला काय हवं आहे आमच्याकडून. ते त्यांचं थोडक्यात की अरे हां चला मला काय हवं आहे हे कोणीतरी विचारतं. दुःखच काय विचारतं की काय त्याच्यातून आउटपुट काय हवं आहे हे विचारणं त्यांना खूप जास्त महत्त्वाचं असतं. आपली जी ट्रीटमेंट आहे ना ही खूप कस्टमाइज असते. तुमची काय गरज आहे ना तेवढंच आपण तुम्हाला देतो. उगाचच तुमचं डोकं दुखतं आणि मी तुम्हाला वेगळी काहीतरी ट्रीटमेंट देते तर ते नाही होत. तर त्याच्यानुसार आपली पॅकेजेस ना हे ट्रीटमेंटनुसार ठरतात. आमच्याकडे एक रिसेंटली केस आलेली की पेशंट्सला नेक रिजनमध्ये ब्लड वेसल्समध्ये काहीतरी डिफेक्ट होतं आणि त्यांचं मेजर ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन करण्याचा जो कालावधी होता म्हणजे त्यांना थोडासा 6 महिन्याचा पिरियड त्यांना मध्ये घ्यायला सांगितलेला. नेक रिजनमध्ये काही असे ब्लॉकेजेस होते की ते ऑपरेशनशिवाय रिमूव्ह होणं अशक्य होतं. जे आमचं रिसर्च वर्क होतं आणि जो आमचा अभ्यास होता ते सगळ्या थेरपींचा समन्वय योग्य समन्वय करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट इतका छान आला की 6 महिन्यानंतरचं त्यांचं जे ऑपरेशन होतं डॉक्टरांनी जेव्हा त्यांना पाहिलं त्यांचे सगळे परत एकदा रिपोर्ट काढले गेले. ते रिपोर्ट इतके चांगले आले की त्यांचं ऑपरेशन तिथे थांबलं गेलं.